मस्तपैकी चमचमीत तर्रीदार असं सावजी स्पेशल अख्खा गवार तयार झालेला आहे। नमस्कार, मी अशू। आय एम अशू कुकिंग अँड ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गवारची भाजी। तुम्ही म्हणाल की त्यात काय विशेष, पण हो, विशेष आहे। ते म्हणजे चंद्रपूर, आरमोरी, नागपूर स्पेशल सावजी गवारची भाजी आहे, जी खास करून चंद्रपूर, नागपूर, आरमोरीला जास्तीत जास्त आम्ही सावजी लोकांच्या लग्न प्रसंगात बनवली जाते आणि ती खूप प्रसिद्ध सुद्धा आहे बरं का। चला तर अशा चमचमीत तर्रीदार भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आज आपण करणार आहोत सावजी पद्धतीचा अख्खा गवार, जी आम्ही सावजी लोकांच्या लग्न प्रसंगात किंवा कुठलेही कार्यक्रमात केली जाते। भाजी बनवण्याकरता मी 1 पाव गवारच्या शेंगा घेतलेल्या आहे। गवार आपल्याला कोवडेच घ्यायचे आहे। हे तोडायचे कसे मी ते सांगते। गवारचे फक्त मागचा आणि समोरचा 2 टोकच तोडायचा आहे। या पद्धतीत आपल्याला सर्व गवार निवडून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी अशा पद्धतीत गवार तोडून घेतलेले आहे। पुढे आपण भाजीची तयारी करून घेऊया। सर्वात आधी मी भाजी करण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये घालूया भाजीला लागणारं तेल। या भाजीला तेल जास्तीच लागतं, तर मी साधारण 1 वाटी तेल घेतलेलं आहे। तेलचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तेल गरम झालं की त्यात आपल्याला घालायचं आहे फोडणीसाठी जिरे, आणि जिरे चटकले की त्यात घालायचं आहे आपल्याला 1 मोठा चमचा आला, लसूण, कोथिंबीरीचं हिरवं वाटण। हे आता छान परतवून घेऊया। आता हे छान आपलं परतून झालेलं आहे। आता त्यात आपल्याला सुखे मसाले घालायचे आहे। 1 चमचा खाकस खोबऱ्याचं कूट जे आहे ते घालायचं आहे। थोडीशी हळद घालायची आहे। 1 चमचा तिखट घालायचा आहे। थोडीशी धनेपूड घालून छान एकजीव करून घ्यायचा आहे। मी इथे मीठ शेंगा शिजल्यावर टाकणार आहे, कारण मिठाने शेंगा लवकर शिजत नाही। आता त्यात आपल्याला घालायचा आहे शेंगा। ह्या शेंगा मी आधीच धुवून घेतलेल्या होत्या। आता याला छान असं मिक्स करून घेऊया। गॅस मी कमीच ठेवलेली आहे। शेंगा छान मसाल्यामध्ये मिक्स करून झालेले आहे। आता यावरती आपल्याला झाकण झाकायचं आहे 8 ते 10 मिनिटं, आणि गॅस कमीच ठेवायची आहे, आणि झाकणावर आपण पाणी ठेवून शिजवून घ्यायचं आहे। 8 ते 10 मिनिटांनी झाकण उघडून बघूया। शेंगा छान मसाल्यात फ्राय झालेले आहे। त्यात आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, आणि 2 ते 3 मिनिटं छान परत झाकून ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। झाकण उघडून बघूया। मस्त शेंगा मसाल्यात शिजल्या गेलेल्या आहे। आता त्यात शेवटी आपण छान चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आपल्याला सावजी काढा मसाला घालायचा आहे अर्धा चम्मच, आणि वरतून कोथिंबीर घालायची आहे, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मला छोटीशी टिप द्यावीशी वाटते की सावजी गवारमध्ये कांदा घालत नाही आणि शेंगदाणा सुद्धा घालत नाही। अशा प्रकारे आज आपण विदर्भ, चंद्रपूर, नागपूर, आरमोरी सावजी गवारची भाजी केलेली आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू।